नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्मार्ट वुमन या यूट्यूब चॅनलमध्ये. नंबर 1, डिशवॉश लिक्विडची रिकामी झालेली बॉटल स्वच्छ क्लीन करून त्यामध्ये पूजेसाठी लागणारे तेल स्टोअर करून ठेवावे. हे तेल आपल्याला पूजा करताना पटकन वापरता येईल आणि ही बॉटल तुम्ही देवघरामध्ये पूजेच्या साहित्यामध्ये ठेवू शकता. या बॉटलमध्ये तेल ठेवल्यामुळे पूजेसाठी लागणारे तेल आपण सहजतेने वापरू शकतो. तेलासाठी वापरलेली भांडी खूप चिकट होतात आणि ती क्लीन करणे खूप अवघड जाते. या बॉटलमध्ये तेल ठेवल्याने ही बॉटल चिकट झाल्यास तुम्ही दुसऱ्या बॉटलचा वापर करू शकता. नंबर 2, ग्रॉसरी कंटेनर रियूज आयडियाज. किचनमधील वापरात नसलेले प्लास्टिक कंटेनरचा वापर पेन होल्डरसाठी करू शकता. नंबर 3, स्पून रियूज आयडियाज. किचनमधील वेगवेगळ्या आकाराचे चमचे क्लटर निर्माण करतात, तर या चमच्यांचा वापर आपण ग्रॉसरी कंटेनरमध्ये करू शकतो. साखरेच्या डब्यामध्ये, चहापत्तीच्या डब्यामध्ये, साखर स्टोअर केलेल्या कंटेनरमध्ये तुम्ही असे चमचे ठेवू शकता. बेसन पीठ असेल त्या कंटेनरमध्येही अशा चमच्यांचा वापर आपण करू शकतो. त्याचबरोबर शेंगदाण्याचे केलेले कूट यामध्ये पण याचा वापर करू शकतो. अशा लहानसहान ग्रॉसरी कंटेनरमध्ये आपण अशा प्रकारच्या चमच्यांचा वापर करू शकतो. नंबर 4, प्लास्टिक कंटेनर रियूज आयडियाज. अशा प्रकारच्या रिकाम्या प्लास्टिक कंटेनरमध्ये तुम्ही मेणबत्ती, त्याचबरोबर कॅन्डल होल्डर आणि माचीस एकत्र ठेवू शकता. त्याचबरोबर हिवाळा आणि पावसाळ्या ऋतूमध्ये माचीसला मॉइश्चर पकडू नये म्हणून माचीस बॉक्स तुम्ही एखाद्या रिकाम्या प्लास्टिक कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता.